गुरुपौर्णिमेच्या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तर फक्त एक गोष्ट आवर्जून करा. गुरुवार हा बृहस्पती ग्रहाचा दिवस आहे आणि गुरुपौर्णिमा हा गुरु म्हणजे वेदव्यास, दत्तात्रय किंवा आपले मार्गदर्शक आणि भगवान श्रीहरी विष्णूंशी संबंधित आहे. आणि हा संयोग आपल्याला इच्छापूर्ती, समृद्धी, ज्ञान आणि यशासाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. कारण या दिवशी बृहस्पती ग्रहाची ऊर्जा अधिक प्रबळ असते. त्यामुळे पूजा, जप आणि दान यांचं फळ लवकर मिळतं असं सांगितलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला आर्थिक समृद्धी, नोकरी, शिक्षण, विवाह किंवा संतान प्राप्ती यांसारख्या इच्छा पूर्ण होण्यासही मदत मिळू शकते. कारण गुरुपौर्णिमा ही गुरुवारी आली आहे आणि ती अतिशय खास आणि शक्तिशाली मानली जाते. कारण गुरुवार हा बृहस्पती ग्रहाचा म्हणजे गुरु ग्रहाचा दिवस आहे आणि या दिवशी इच्छापूर्तीसाठी केलेले उपाय हे अधिक प्रभावी ठरतात असं सांगितलं जातं. आणि म्हणूनच चला जाणून घेऊया गुरुवारी येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी इच्छापूर्तीसाठी करायचे काही खास उपाय. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. सर्वात आधी गुरुवारी येणाऱ्या गुरुपौर्णिमेचं महत्त्व जाणून घेऊया. गुरुवार हा बृहस्पती ग्रहाचा दिवस आहे आणि गुरुपौर्णिमा हा गुरु म्हणजे वेदव्यास, दत्तात्रय किंवा आपले मार्गदर्शक आणि भगवान श्रीहरी विष्णूंशी संबंधित आहे. आणि हा संयोग आपल्याला इच्छापूर्ती, समृद्धी, ज्ञान आणि यशासाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. कारण या दिवशी बृहस्पती ग्रहाची ऊर्जा अधिक प्रबळ असते. त्यामुळे पूजा, जप आणि दान यांचं फळ लवकर मिळतं असं सांगितलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला आर्थिक समृद्धी, नोकरी, शिक्षण, विवाह किंवा संतान प्राप्ती यांसारख्या इच्छा पूर्ण होण्यासही मदत मिळू शकते. मग या दिवशी काय करावं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ पिवळे वस्त्र परिधान करावे. कारण पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे. त्यानंतर घरातील मंदिरात भगवान वेदव्यास, गुरु दत्तात्रय किंवा आपल्या गुरूंच्या किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या प्रतिमेची पूजा करावी. पूजेसाठी हळद, चंदन, पिवळी फुलं, केळी, बेसनाचे लाडू किंवा पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. आणि त्यानंतर गुरुमंत्राचा जप करावा. गुरुमंत्र पुढील प्रमाणे: ओम गुरुवे नमः किंवा ओम बृहस्पते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. पूजा पूर्ण झाल्यावर आपल्या इच्छा, मनोभावे आपल्या गुरूंना सांगाव्यात आणि त्यांच्या आशीर्वादानं त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी. गुरुग्रह हा ज्ञान, समृद्धी आणि सौभाग्याचा कारक आहे. शिवाय भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेनं आपल्या सगळ्या इच्छा, मनोकामना पूर्ण होऊ शकतात. त्यांची पूजा केल्यानं जीवनातील अडथळे दूर होतात आणि इच्छा पूर्ण होण्याचे मार्ग मोकळे होतात असं सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त आपण गुरु यंत्राची पूजा सुद्धा या दिवशी करू शकता. त्यासाठी काय करावं तर त्यासाठी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु यंत्र घरात आणावं. यंत्र तांब्याचं किंवा कागदाचं असू शकतं. यंत्राला हळद, चंदन आणि पिवळ्या फुलांनी सजवावं. यंत्रासमोर तुपाचा दिवा लावावा आणि अगरबत्ती लावावी. आणि यंत्राची पूजा करताना आपण पुढील मंत्राचा किमान 11 वेळा जप करावा. मंत्र पुढील प्रमाणे: ओम ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरुवे नमः. मंत्र परत एकदा ऐका: ओम ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरुवे नमः. या मंत्राचा 11 वेळा जप केल्यावर आणि पूजा संपल्यानंतर यंत्राला लाल कपड्यात गुंडाळून ठेवावं आणि दर गुरुवारी त्याची पूजा करावी. या गुरु यंत्राची पूजा केल्यानं बृहस्पती ग्रहाची कृपा आपल्याला प्राप्त होते, ज्यामुळे आर्थिक समृद्धी, नोकरीत यश आणि इच्छापूर्ती होण्यास मदत होते असं सांगितलं जातं. एवढंच काय तर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करू शकता, ज्यामध्ये हळद, पिवळे कपडे, बेसन, चणे किंवा केळी, पिवळी मिठाई. शक्य असल्यास आपण सोन्याचं दानही या दिवशी करू शकता. हे दान गरजूंना, ब्राह्मणांना किंवा मंदिरात सुद्धा अर्पण केलं जाऊ शकतं. दान देताना मनात आपली इच्छा बोलावी आणि गुरूंच्या आशीर्वादानं ती पूर्ण होण्याची प्रार्थना करावी. या दानामुळे गुरुग्रहाची शुभता वाढते आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते. त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होण्याचे मार्ग सुकर होतात असं सांगितलं जातं. एवढंच काय तर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी बृहस्पती व्रत करू शकता. त्यासाठी सकाळी स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करून बृहस्पती देवाची पूजा करावी आणि बृहस्पती व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी तरी. दिवसभर फक्त सात्विक आहार घ्यावा. पिवळ्या रंगाचे अन्न जसे की खिचडी, बेसन यांसारखे पदार्थ घ्यावे. संध्याकाळी पुन्हा पूजा करून आपली इच्छा बृहस्पती देवांना सांगावी. या व्रतामुळे गुरुग्रहाची शक्ती जीवनात कार्यान्वित होते आणि यामुळे वैवाहिक सुख, संतान प्राप्ती, नोकरी किंवा व्यवसायातील यश यांसारखी भरभराट आपल्या जीवनात येते असं सांगितलं जातं. एवढंच काय तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा आदर करावा, त्यांची सेवा करावी.
आपल्या गुरूंना भेटून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्यांना पिवळी फुलं, मिठाई किंवा दक्षिणा अर्पण करावी. जर गुरु भेटणं शक्य नसेल तर त्यांच्या नावानं दान तरी करावं किंवा त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. गुरूंना मनापासून नमस्कार करून आपली इच्छा त्यांच्या समोर मांडावी. गुरूंचा आशीर्वाद जीवनात यश आणि समृद्धी आणतो असं सांगितलं जातं. शिवाय त्यांची सेवा केल्यानं आपल्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यताही वाढते. एवढंच काय तर या सर्वांव्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकता. तो म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करावी. कारण हे झाड बृहस्पती आणि भगवान श्री हरी विष्णू यांच्याशी संबंधित आहे. या झाडाला हळद, चंदन आणि पिवळी फुलं अर्पण करावी. झाडाखाली तुपाचा दिवा लावावा आणि गुरु मंत्राचा 21 वेळा जप करावा. झाडाला पाणी अर्पण करताना आपली इच्छा बोलावी. असं म्हणतात की केळीच्या झाडाची पूजा गुरुपौर्णिमेच्या दिवशी केल्यानं गुरुग्रहाची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. एवढंच काय तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुगीता, ज्यामध्ये गुरुचरित्र किंवा स्कंद पुराणातील गुरुगीता याचं पठण करू शकता. पठण करताना मन शांत ठेवावं आणि गुरुच्या चरणी समर्पित भाव ठेवावा. पठण पूर्ण झाल्यावर आपली इच्छा गुरूंना सांगावी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुगीता पठणामुळे आध्यात्मिक शक्ती वाढते आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं सांगितलं जातं. तर मंडळी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणाशीही भांडण किंवा वाद टाळावे. मनात सकारात्मक विचार ठेवावे. शक्य असल्यास उपवास करावा किंवा फक्त सात्विक आहार घ्यावा. पूजा आणि जपानंतर काही वेळ ध्यान करावं आणि आपली इच्छा मनात दृढ करावी. हे सर्व उपाय आपण श्रद्धेनं आणि विश्वासानं केलेत आणि आपल्या कर्मांवर विश्वास ठेवलात तर नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळू शकतं. मात्र कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या कुलाचार्य, ज्योतिष्य किंवा विश्वासू व्यक्तींचा सल्लाही तुम्ही घेऊ शकता. इच्छा पूर्ण करण्यासाठी केवळ उपायांवरच अवलंबून राहू नये तर मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनही तेवढाच महत्त्वाचा आहे. तर मंडळी, यंदा गुरुपौर्णिमा ही गुरुवारी येणं हा एक दुर्मिळ आणि शुभयोग आहे. या दिवशी आपण यापैकी कोणतेही उपाय श्रद्धेनं आणि शुद्ध मनानं केल्यास बृहस्पती ग्रह आणि गुरूंची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होऊ शकते. शिवाय भगवान श्री हरी विष्णूंचे आशीर्वादही तुम्हाला मिळू शकतात. यामुळे आर्थिक, शैक्षणिक, वैवाहिक किंवा इतर कोणत्याही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत मिळू शकेल. गुरूंच्या आशीर्वादानं आणि सकारात्मक कर्मांनी आपले जीवन नक्कीच यशस्वी, समृद्ध आणि भरभराटीचं होईल. लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्व इच्छा गुरूंच्या कृपेनं पूर्ण होत हीच गुरुचरणी सदिच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.